हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या श्री गणेशाय चॅनलमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर येत्या 29 जुलै रोजी आहे गुरुपौर्णिमा. भक्तांसाठीचा खूप मोठा दिवस आहे. आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता, आपली भावना, आपली श्रद्धा आणि गुरूंप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. या गुरुपौर्णिमेचा औचित्य साधून खूप साऱ्या भक्तांच्या अनेक सेवा चालू असतील. आता कोणाचं स्वामीचरित्र सारामृत ग्रंथाचं पारायण म्हणा किंवा गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण असेल किंवा लिखित नामस्मरण असेल, तारक मंत्राची सेवा असेल, अशा खूप साऱ्या सेवा बऱ्याच भक्तांच्या चालू असतील. परंतु बघा, आपण संसारिक व्यक्ती आहोत. बऱ्याच जणांच्या संसारातील खूप साऱ्या अडचणी असतात, जबाबदाऱ्या असतात किंवा बरेच जण वर्किंग वुमन आहात किंवा जॉब करतायत, तर त्यांना इच्छा असून सुद्धा या सेवा करायला वेळ मिळत नाही. आता बघा, बऱ्याच जण गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करण्याची इच्छा असते, परंतु तितकासा वेळ आपल्याला यासाठी मिळत नाही आहे. तर मग रोज फक्त 45 मिनिटं तुम्हाला ही सेवा करायची आहे, जी की गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण केल्याचेच फळ आपल्याला या सेवेने मिळणार आहे. तर यामुळे आपण गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करायचे नाही आहे का? तर बघा, ज्यांना वेळ आहे किंवा ज्यांची इच्छा आहे, जे गुरुचरित्र पारायण करू शकतात, त्यांनी तर गुरुचरित्र पारायण नक्कीच करावे. परंतु बघा, इच्छा आहे गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करण्याची, परंतु वेळेअभावी आपण ते करायला मिळत नाही आहे, वेळ मिळत नाही आहे किंवा आपल्यावर जबाबदाऱ्या आहेत किंवा जॉब आहे, वर्किंग वुमन आहात, घरातलं बाहेरचं सगळ्याच गोष्टी आपल्याला बघायच्या असतात, त्यामुळे वेळ मिळत नाही आहे. तर इच्छा आहे तुम्हाला गुरुचरित्र पारायण करण्याची. ज्यांना गुरुचरित्र पारायण करायला जमतंय किंवा जे करतायत त्यांनी नक्कीच करावं. तुम्हाला वेळ आहे, तुम्हाला इच्छा आहे, तर तुम्ही गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण नक्कीच करा. परंतु बऱ्याच जणांची इच्छा असते, परंतु वेळ मिळत नाही आहे. बघा, गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण वाचण्यासाठी रोज बराचसा वेळ द्यावा लागतो, परंतु वेळेअभावी आपल्याला ती सेवा करायला मिळत नाही आहे. तर बघा, गुरुचरित्र ग्रंथाचेच पारायण केल्याचेच फळ देणारी सेवा आहे. तर रोज फक्त 45 मिनिटे तुम्हाला ही सेवा करायची आहे. तर ही सेवा कुठली आहे, याचे नियम अटी काय आहेत, ती कशी करायची, या संबंधीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तर बघा, ही सेवा कुठली आहे, तर गुरुचरित्र ग्रंथाचीच अनुभूती देणारी, गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण केलेलेच फळ देणारी ही सेवा आहे, जी की रोज फक्त तुम्हाला 45 मिनिटच करायची आहे. या सेवेसाठी रोज फक्त 45 मिनिटं म्हणजे 45 मिनिटं किंवा जास्तीत जास्त 1 तास तुम्हाला लागणार आहे. तर आता बरेच जण ही सेवा दर गुरुवारी करत देखील असतील. तर या सेवेने बघा, खरंच गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण केलेलीच अनुभूती येते किंवा आपण जेव्हा हे सेवा करतोय किंवा हे पारायण करतोय, तेव्हा आपल्याला असंच वाटतं की आपण गुरुचरित्र ग्रंथाचेच पारायण करतोय. तर हे पारायण कुठलं आहे, तर गुरुचरित्र ग्रंथामध्ये एकूण 53 अध्याय आहेत. तर या ग्रंथामध्ये एकूण फक्त 7 अध्याय आहेत आणि हे सेवा आहे दत्त अवधूत विरचित श्री गुरुचरित्र, संक्षिप्त गुरुचरित्र. तर ही सेवा आपल्याला करायची आहे. संक्षिप्त गुरुचरित्र याचं पारायण आपल्याला करायचं आहे. तर हे कसं करायचं आहे, किती दिवस करायचं आहे? आता बघा, तुम्ही हे 1 दिवसीय पारायण देखील करू शकता किंवा मग तुमची इच्छा असेल तर तुम्ही 11 दिवसाचे संक्षिप्त गुरुचरित्र पारायण गुरुपौर्णिमेपर्यंत, आजपासून तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत ही सेवा करू शकता. आणि दर गुरुवारी देखील तुम्ही ही सेवा करू शकता, म्हणजे दर गुरुवारी तुम्ही हे पारायण करू शकता. तर यामध्ये एकूण 7 अध्याय आहेत. तर एकाच बैठकीमध्ये 1 ते 7 अध्याय आपल्याला वाचायचे असतात. तर नोकरी प्राप्तीसाठी म्हणा किंवा कामातले काही अडथळे असतील म्हणा किंवा सरकारी कामात काही तुमचे अडकले असतील, सरकारी कामातील काही अडथळे असतील, तर यासाठी स्वामीचरित्र सारामृत, गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण आणि हे संक्षिप्त गुरुचरित्र पारायण हे अगदी एकदम प्रभावी उपाय आहेत. तर खास करून नोकरी प्राप्तीसाठी, म्हणजे तुम्ही नोकरी शोधताय परंतु तुम्हाला नोकरी मिळत नाही आहे, नोकरीसाठी तुम्ही प्रयत्न करतायत परंतु ती मिळत नाही आहे, तर त्यासाठी नोकरी प्राप्तीसाठी ही सेवा अगदी प्रभावी आहे. ही सेवा तुम्ही नक्कीच करावी. आता बघा, ही सेवा कशी करायची, याची सुरुवात कशी करायची, तर बघा, आजपासून तुम्ही 11 दिवस ही सेवा करू शकता, 7 दिवस किंवा 1 दिवसीय किंवा दर गुरुवारी देखील ही सेवा तुम्ही करू शकता. तर आता कोणतीही सेवा एखाद्या इच्छा प्राप्तीसाठी किंवा एखाद्या उद्देशाने तुम्ही हे करत असाल, तर
त्यासाठी संकल्प नक्की करावा. आता ही पारायण सुरू करण्याआधी आपल्याला संकल्प करायचा आहे. तर संकल्प कसा करायचा ते माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे. नसेल तर मी इथे व्हिडिओची लिंक देईल, त्यामध्ये सांगितलं आहे की संकल्प कसा करायचा, काय बोलायचं, कोणता मंत्र म्हणायचा, ते सगळं सांगितलेलं आहे. तर ते इथे मी त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तर आता संकल्प घेतल्यानंतर यथाकालीन हा शब्द देखील वापरायचा, म्हणजे जसा वेळ मिळेल तसं मी ही सेवा किंवा हे पारायण करणार आहे. आणि संकल्प घेतल्यानंतर मग पारायणाला सुरुवात करायची आहे. यासाठी वेगळी अशी काही मांडणी नाही आहे. तुम्ही देवघरासमोर, स्वामींच्या मूर्तीसमोर, फोटोसमोर बसून हे करू शकता. संकल्प घ्यायचा. संकल्प घेतल्यानंतर एकाच बैठकीमध्ये यातील 1 ते 7 अध्याय वाचायचे आहेत. हे संपूर्ण वाचन झाल्यानंतर याच पुस्तकामागे गुरु अष्टक आणि करुणा त्रिपादी याच ग्रंथाच्या पाठीमागे दिलेले आहेत, ते देखील वाचायचे. खूप सुंदर आहे हे. तर 11 दिवस आपल्याला ही सेवा करायची आहे. तर याचे काही नियम अटी आहेत का, तर बघा, संकल्पयुक्त सेवा करताना नियम आणि अटी हे पाळलेच पाहिजे, तरच त्या पूर्ण सेवेचे फळ आपल्याला मिळतं. तर त्यामध्ये बघा, जेव्हा तुम्ही हे पारायण करणार असाल तर त्या पारायण काळामध्ये आपल्याला मांसाहार वर्ज्य करायचा आहे. त्याचबरोबर संकल्पयुक्त पारायण असेल तर ब्रह्मचर्याचे पालन देखील आपल्याला या काळामध्ये करायचं आहे. कांदा लसूण वर्ज्य असं यामध्ये काही नाही आहे. तुमची इच्छा असेल तर तुम्ही कांदा लसूण वर्ज्य स्वतःहून करू शकता किंवा खाल्लं तरी काही हरकत नाही आहे. फक्त मांसाहार वर्ज्य करायचं आहे. जर समजा या पारायणाच्या कालावधीत तुम्हाला प्रवास वगैरे घडला, अचानक तुम्हाला कुठे जावं लागलं, तर मग तो 1 दिवस तुम्ही स्किप करू शकता. त्यानंतर तुमच्या 11 दिवसाच्या ऐवजी 12 दिवस ही सेवा होईल. मग तो 1 दिवस पुढे तुमचा वाढेल. तर आणि त्याचबरोबर या काळामध्ये जर समजा तुमचा मासिक धर्म आला तर ते 4 दिवस सोडून मग तुम्ही 4 दिवस सेवा स्किप करायची. त्यानंतर पुढे कंटिन्यू तुम्हाला ही सेवा करायची आहे. मग गुरुपौर्णिमेच्या पुढं ही सेवा गेली तरी काहीच हरकत नाही आहे. गुरुवारपर्यंत तुम्ही हे पुढच्या गुरुवारपर्यंत हे पारायण तुम्ही पूर्ण करू शकता. प्रत्येक वेळेस आपल्याला गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करणे शक्य होत नाही. मग त्यावेळेस तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करू शकता. तर या ग्रंथाचे वाचन तुम्हाला एकाच जागी बसून व्यवस्थित करायचे आहे. या ग्रंथाचे पावित्र्य आपल्याला गुरुचरित्र ग्रंथाच्या ग्रंथाप्रमाणेच पाळायचे आहे. कुठेही ठेवायचे नाही आहे. वाचन झाल्यानंतर व्यवस्थित ही पोथी ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी परत ती वाचायला घ्यायची आहे. पहिल्या दिवशी तुम्ही ज्या ठिकाणी बसून हे पारायण करणार आहात त्याच ठिकाणी बसून तुम्ही 11 दिवस हे पारायण करायचं आहे. व्यवस्थित ही पोथी ठेवायची आहे, पावित्र्य राखायचं आहे. आणि वाचन करत असताना लक्ष केंद्रित करून आपल्याला वाचायचं आहे. कोणीतरी आपल्याशी बोलतं आहे, कोणीतरी येऊन काहीतरी विचारतं आहे, असं न करता मौन आपापलं पोथीमध्ये लक्ष केंद्रित करून हे वाचायचं आहे. किंवा आपला आवाज आपल्याला ऐकू येईल इतपत आवाजामध्ये तुम्ही हे वाचू शकता. आणि देवघरासमोर बसून करा किंवा स्वामींच्या किंवा फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर बसून तुम्ही ही सेवा पारायण करू शकता. आणि एक गोष्ट म्हणजे पारायण करताना मनामध्ये कुठलीही शंका आणायची नाही आहे, मनामध्ये वाईट विचार येऊ द्यायचे नाही आहेत. पारायण करताना मन स्वच्छ साफ ठेवायचं आणि आपण जे वाचतोय त्याकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. वाचताना आपला आवाज आपल्याला येईल इतपत आपल्याला ते लक्ष केंद्रित करून वाचायचं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कितीही मोठ्या अडचणी असो, तुमच्या नोकरी प्राप्तीसाठी म्हणा किंवा सरकारी अडथळे असतील म्हणा किंवा कितीही मोठी अडचण असो, कितीही मोठी संकटात तुम्ही असाल, मन चित्त थाऱ्यावर नसेल, तर या सर्वांसाठी ही सेवा अगदी खूप प्रभावी आहे. बघा, यातील कोणतीही एक सेवा गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही नक्की करा, त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. आणि बघा, प्रत्येक सेवा किंवा प्रत्येक गोष्ट ही आपल्याला काहीतरी मिळावी किंवा आपली इच्छा प्राप्तीसाठी न करता आपल्या गुरूंप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देखील करावी. देवाने आज जे काही आपल्याला दिले ते खूप मोठं आहे, त्याचे आभार आपल्याला मांडण्यासाठी किंवा कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण या गोष्टी कराव्यात. प्रत्येक वेळेस काहीतरी मिळावं या हेतूने न करता. आणि बघा, केलेली सेवा ही कधीच वाया जात नाही. चांगले कर्म, चांगली सेवा ही कधीच वाया जात नाही. आज जरी तुम्हाला काही गोष्टी मिळाल्या नसतील तर पुढे चालून त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. आज जरी काही गोष्टी तुमच्या मनासारख्या होत नसतील तर पुढे चालून त्या नक्कीच देव पूर्ण करतो. म्हणजे बघा, तुम्ही एवढी गोष्ट देवाकडे मागताय, परंतु देवाने तुमच्यासाठी एवढा मोठा प्लॅन करून ठेवलेला आहे, तर मग तुम्ही त्याला एवढी गोष्ट मागून बंधनात का आणताय? त्यामुळे
आज जरी तुमचे हात रिकामे असले तर देवाने काहीतरी विचार करूनच ते ठेवले असतील, कारण पुढे तुम्हाला ते ओंजळभर देणार आहेत. ते घेण्यासाठी तुमच्या हात रिकामे देवाने ठेवले असतील, हे लक्षात घ्या. आणि बघा, चांगले कर्म, सेवा ही कधीही वाया जात नाही. कर्म चांगले ठेवा. कर्म चांगले असतील, तुम्ही सेवा करताय तर त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. शेवटी मेहनत आणि कष्ट हे करावेच लागतात. मेहनतीशिवाय पर्याय नाही आहे. मेहनतीला, कष्टाला आणि चांगल्या कर्माला नशिबाची साथ देखील हवी असते, तर ती मिळते ह्या सेवेने. त्यासाठीच आपल्याला ह्या सेवा वगैरे करायच्या आहेत. आणि देवांवरची आपली भक्ती, श्रद्धा, गुरूंप्रती आपली भक्ती, श्रद्धा कायम ठेवायची आहे, कुठलीही शंका मनात न घेता. चला, तर मग मी इथे व्हिडिओचा एंड करते. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.